करायचं काय चिंताग्रस्त होतो, पण आपलं सुख दुःख तुम्ही कसं मैत्रिणीला शेअर करता ना, तसं आम्ही मित्रांना शेअर करतो ना. माझे मित्र या बिझनेसचे गुरु, डायनॅमिक लीडर, डॅशिंग लीडर, ज्या महिन्याला 20 लाख कमवतात. किती लाख? 20 लाख. आज 1 करोडची त्यांची BMW कार येते येणाऱ्या 27 तारखेला. असे संजय वाबळे सरांचं वेलकम करून जोरदार टाळ्या. तसेच जे आज म्हणतात ना माय लाईफचे फर्स्ट डायमंड, महाराष्ट्राचे फर्स्ट डायमंड दत्तात्रय कदम सर, ज्या आज महिन्याला 30 लाख रुपये कमवतात. महिन्याला किती? 30 लाख. कालच्या वर्षात त्यांच्या अकाउंटला 3.5 करोड रुपये इन्कम आले. 6 करोडच्या घरात राहतात हिरण्यनगर पार्क मध्ये. ह्याच व्यवसायात ताकद मित्रो. आज पार्किंग मध्ये 2 कोटीच्या कार आहेत. म्हणतात ना जो घेतो जगाचे वार त्याच व्यक्तीची ती जगवार. असे दत्तात्रय कदम सरांचं वेलकम करू जोरदार टाळ्या. हे 2 मित्र फलटणचे पण असायचे, मुंबईला जॉब करायचे. कदम सरांना 35,000चा पगार. मी सहज फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी 35चा राजीनामा दिलाय. मी नोकरी शोधत होतो, त्यांनी राजीनामा दिला. म्हणलं का सर, चांगली नोकरी, चांगला पगार, राजीनामा कसं काय दिला? तर सरांनी मला त्या दिवशी समजवलं, वागत साहेब नोकरी म्हणजे नो करिअर. नोकरी म्हणजे काय? नो करिअर. त्याच्यामध्ये करिअर नाही. मी म्हणलं भारतामध्ये 20% लोक नोकरी करतात, नो करिअर कसं काय? तर ते म्हणले स्वप्न आहेत. काय तो स्वप्न आपल्याला? यस. मी पण म्हणलं यस यस म्हणतो आपण, यस और नो. मग ते म्हणले नोटबुक वरती लिहिलेत का? लिहिलेत का तुम्ही? नाही, मी पण लिहिलं नव्हतं. सरांनी सांगितलं लिहा, जे गरजा आहेत ते तुम्ही लिहा, त्याची अमाऊंट पण फिक्स करा आणि ते डेट पण टाका. डेट कशी टाकायची? टाका तुम्हाला कधी पाहिजे ते. आता 3.5 लाख कर्ज आहे माझ्यावर. 3.5 लाख कर्ज कधी नील करायचं आहे तुम्हाला? आज, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात की वर्षात? डेट टाका, त्याशिवाय येणार नाही, नील होणार नाही. मग मी लिहिलं सुंदर घर. घरासमोर अमाऊंट लिहिली 50 लाख. किती लिहिली? 50 लाख. छोटीशी कार घरासमोर, अमाऊंट लिहिली 10 लाख. पाहिजे ना 10 लाख? मुलांचं एज्युकेशन, चांगल्या संस्थेत आज आपल्या मुलाला टाकायचं म्हणलं, नर्सरी, ज्युनियर KG, चांगल्या संस्थेत, तर वर्षाला 1 लाख जातात की नाही? 25 वर्ष शिकवणार किती जाणार? 25 लाख. 2 असतील तर 50 लाख. शिक्षणासाठी 50 लाख आपण अमाऊंट लिहिली. कारण 2 आहेत, मला 1 मुलगी आहे आणि 1 मुलगा आहे. 50 लाख पाहिजेत ना? त्यांचं मॅरेज करणं आपलं काम आहे पालक म्हणून. मॅरेज साठी 20 लाख अमाऊंट लिहिली. विमान बसायला की बघायला? बसायला. आपण काय करतो? बाळा हे विमान असतं, आपल्या वडिलांनी आपल्याला दावलेलं असतं, बरोबर की नाही? आणि आपण पण आपल्या मुलाला म्हणतो बाळा हे विमान बसायच कधी? आता बनवलंय कोणी? बसतय कोण? चालवतय कोण? आपण कोण? बसलं पाहिजे की नाही? बसण्यासाठी मी 5 लाख अमाऊंट लिहिली, विमानात बसण्यासाठी. रिटायरमेंट फंड पाहिजे. आपल्या नावावर जर 50 लाख असतील तर आपली नातवंड आपल्या सुना म्हणतील आजी तुम्ही जेवलाय का, बाबा तुम्ही चहा घेतलाय का? नसतील तर वृद्धाश्रम तयार आहे, बरोबर की नाही? मग 50 लाख रुपये फंड म्हणून लिहिल्या अमाऊंट. सर म्हणले बेरीज मारा. तुम्ही लिहिले गरजा आणि त्याची बेरीज करा, तर ते आली बेरीज 1,82 लाख. किती आली? 1,82 लाख. सरांनी मला क्वेश्चन केला, तुमचं वय 30, प्राध्यापक म्हणून नोकरी स्टार्ट करणार, रिटायरमेंटचं वय 60व्या वर्षी तुम्ही नोकरीतनं रिटायर होणार, तर 30 वर्ष तुम्ही सेवा करणार प्राध्यापक म्हणून, जाणार येणार जाणार येणार. ह्या 30 वर्षात 1,82 लाख तुमच्या सेवेतून, नोकरीमधून तुमच्या अकाउंटला येणार का? येणार का हो? मी उत्तर दिलं नाही येणार. कदाचित बेरीज होईल, पण हातामध्ये बिग भोपळा असणार, बिग झिरो. काय नसणार हातामध्ये. मुलांचं एज्युकेशन होणार, छोटसा एखादा 1 BHK असणार, ती पण कर्ज असणार. लास्टला जो फंड येतो त्या फंडातनं कट होणार सर्व. होतं की नाही असं? ऍडजस्टमेंटचं लाईफ. बायकोला सांगितले कांजीविरम, आपण लेवलकडे बघणार. बायकोला म्हणणार तुला सूट होत नाही, कलर, बरोबर की नाही? म्हणजे नाचता येईना अंगण वाकड. ऍडजस्टमेंटचं लाईफ, बरोबर की नाही? मग म्हणलं हे गरिबीचं लेबल पुसायचं कोणी? परमेश्वराकडे 2 माणसं आहेत फक्त, एक स्त्री आणि एक पुरुष, बरोबर की नाही? गरीब श्रीमंत परमेश्वराच्या यादीत नाही. हे पृथ्वीवर आल्यावरती नंतर तयार होते गरीब श्रीमंत. पण जे पण आज श्रीमंत लोक आहेत ते काळी गरीब होती की नाही? येस येस.
गरीब व्यक्तीला पण श्रीमंतीच जाण्याचा चान्स असतो, परमेश्वर भगवान देतो, पण ती गरीब काय करतो ओळखत नाही. ती काय करतो, स्वतःला पोचतं, स्वतःला नाव ठेवतं, वडिलांना नाव ठेवणार, समाजाला नाव ठेवणार, पण ती स्वतःमध्ये परिवर्तन करणार नाही, पुढे जाणार नाही, श्रीमंतीचा विचार करणार नाही. बरोबर की नाही? मग सृष्टीचा सिद्धांत आहे, तुम्हाला जर श्रीमंतीत जायचं आहे तर एक सक्सेस मंत्र आहे, विचार बनाए जिंदगी. जर तुम्ही विचार ठेवले श्रीमंतीचे तर तुम्हाला श्रीमंती तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. सर मग सरांनी मला काय सांगितलं, 1,82,00,000 हे तुम्हाला 3 वर्षात येणार आहोत. किती वर्षात? 3 वर्ष. मी चेक काय केलं, 30 वर्षात तर येत नाही. सर म्हणतात मग 3 वर्षात येते, म्हणून बघू चला मुंबईला. तुम्ही कसं या हॉलमध्ये आला, कुठलंही कारण नाही दिलं, पण ह्या हॉलमध्ये येऊन बसला की नाही. तसं मी मुंबईच्या हॉलमध्ये गेलो. सरांना मी एवढं पण म्हटलं, मुंबईला बोलवून 2 नंबर तर करायला लावणार नाही ना. 2 नंबर शिवाय कुठले येतात 1,82,00,000? सर म्हणले डाऊट घेऊ नका, डिटेल घ्यायसाठी तुम्ही मुंबईला या. मी मुंबईला गेलो, हा कन्सेप्ट समजून घेतला. मी 3,000 लोकात कन्सेप्ट बघितला. AC हॉल होता, षण्मुखानंद हॉल, आशिया खंडातला 1 नंबरचा हॉल. त्या 3,000 पब्लिक मध्ये मी तो प्रेझेंटेशन बघितलं. मी तर चेक काय केलं, 10,000 मी देतोय सपोज. 1 टाइम शॉपिंग, लॉंग टाइम बिझनेस. आयुष्यात एकदा खरेदी करायची आहे, फक्त दुकान बदलायचं आहे, शोरूम बदलायचं आहे. मार्केटच्या शोरूम मधनं खरेदी न करता माय लाईफच्या शोरूम मधनं खरेदी केली. पैसे दिलं, त्या प्रोडक्टचा त्या किमतीचा माल आपल्या घरात आला, आपला लॉस आहे का? दुसरं मी चेक काय केलं, ज्यांना मी घेतोय मित्र एक तर असणार, नातेवाईक तर असणार, ज्यांना आपण सांगणार ते, त्यांचा लॉस आहे का? ते मी चेक केलं, त्यांचा पण लॉस नाही. तिसरं मी चेक केलं, ज्यांना मी घेणार आहे मित्र नातेवाईक, त्यांना मदत केल्याशिवाय, त्यांच्या अकाउंटला पैसे गेल्याशिवाय, त्यांचं भलं झाल्याशिवाय माझा लाभ होत नाही. बरोबर की नाही? चौथं मी बघितलं, ह्यामध्ये एक नॉमिनी फॅसिलिटी सिस्टीम आहे. कसली फॅसिलिटी? नॉमिनी. काम आपण एकटेच करतोय, पण एकट्याने केलेलं काम 3 पिढ्या पैसे देणारं काम आहे. किती पिढ्या? 3 पिढ्या. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणून सुरुवात केली पाहिजे. तर मी काय केलं, 5% 70,000 रुपये उचलली. किती टक्क्यानं? 5%. म्हणजे विश्वास ठेवला माझ्यावरती, विश्वास ठेवला सिस्टीमवरती, आणि विश्वास ठेवला या कंपनीवरती. त्याचा नतीजा 5% मी 70,000 उचलले. 3 ID माझ्या नावे घेतले, 2 ID भावाच्या नावे, 2 ID मिशेसच्या नावे. 70,000चे 7 ID घेऊन व्यवसायाला सुरुवात झाली. कदम सरांनी, वाबळे सरांनी लगभग इंडिकामध्ये 1 लाखाचं MRPचं मटेरियल आणलं. कितीचं? 1 लाख. मी 56 दिवसात मटेरियल विक्री केलं. किती दिवसात? 56. 57व्या दिवशी मी 70,000 मुद्दल आणि 7,000 व्याज, 77,000 त्या सावकाराला दिलं 57व्या दिवशी. आणि तिथून पुढे मी टार्गेट ठेवलं, जर माणसाकडे लक्ष असेल 1 वर्ष 2 वर्ष तर नेहमी कडधान्य पेरली पाहिजेत. बरोबर? जर माणसाकडे लक्ष असेल 10 वर्ष 15 वर्ष तर नेहमी झाडं लावली पाहिजे. आणि जर माणसाकडे लक्ष असेल पिढ्याने पिढ्याचं तर नेहमी माणसं जोडली पाहिजे. बरोबर की नाही? चालू झाला, त्यामधून मित्र मला 110 लोकांनी नकार दिला. किती लोकांनी? 6 महिने माझा 1 रुपयाचा चेक नव्हता, फक्त प्रोडक्ट विक्री करायला चालू होतं. 6 महिने लोक म्हणे तुला किती आलं? आता भवानीच तुझ्यापासून तरी येतोय कुठलं? सुरुवातच तुझ्यापासून आहे. बरोबर की नाही? येणार का? लोक चेक करायची. सोलापूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये 1000 कमल व्यक्ती दाखवायला नव्हता. प्रोडक्ट इथं नसायचं, मुंबईला मिळायचं. लोक म्हणायचे पेस्ट, मी म्हणायचं मुंबई. पेस्ट मुंबईला नाही जायचं, नका 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 त्या पैसे मागायचे. त्यामुळं बिझनेस होत नसायचा. किती टफ होती पोझिशन. 1000 कमल व्यक्ती दाखवाय नाही, प्रोडक्ट शॉप इथे नाही, मीटिंग अशा नाही, मीटिंग मुंबईला. म्हणजे एवढा टफ बिझनेस. त्या परिस्थितीत मी काय केली, श्रद्धा ठेवली आणि संयम ठेवला. सबुरी माणसाला विजेता बनवते. बरोबर की नाही? मी ठरवलं 2013 मध्ये डिसाईड केलं, भले 5 वर्ष असं काम करायचं, 5 वर्षात रुपये जर इन्कम नाही आला तर काम करायचं. नाहीतर 7 लाख देऊन मी 10 वर्ष फुकट काम करणार होते की नाही संस्थेवरती. पण मला गणित माहिती होतं माय लाईफचं. जर मी 10 वर्षात ITC झालो, किती वर्षात? 10 वर्षात. बघा, मी बिझनेस मध्ये आलोय, भले 2 वर्ष इन्कम नाही, 3 वर्ष इन्कम नाही, म्हणून मी सोडलं आणि नोकरीला गेलो. तर नोकरी जिंदगीत करून येत नाही हे त्याचं. पण इथं जर मी काय केलं, 10 वर्ष फोकसली काम केलं आणि 10 वर्षात मी ITC झालो तर माझ्या अकाउंटला 2.5 करोड येणार. किती येणार? मग 10 वर्षावर डिवाइड टाकला 2.5 करोड.
तर वर्षाला 25 लाख झाले की नाही? येस 25 लाख वर्षाला, तर महिन्याला पगार किती झाला फॉर्म भरल्यापासून? 2 लाख 2 लाख झाला की नाही? येस 2 लाखाचा पगार तर आपण पासव नाही. ते काम करत गेलो मी. आता 2023 आहे बरोबर की नाही? 10 वर्षात मी ITC झालो. माझ्या मेन आयडीला 2.5 कोटी आलेत. माझ्या 7 आयडी असल्यामुळं माझ्या अकाउंटला 6 करोड इन्कम आले. कालच्या 3 वर्षात 2020, 21, 22 आता 23 मार्च पर्यंत 3 वर्षात 3 कोटी कॅश आला बँकेत. प्रत्येक वर्षाला 1 कोटी कॅश आहे. किती? 1 करोड पॅकेज आहे मला आता. मी प्रत्येक महिन्याला 1.5 लाख GST भरतो. वर्षाला 18 लाख GST भरतो. जबरदस्त आहे की नाही? येस येस ज्या घरात राहतो घराची किंमत आहे 1.5 करोड. कॅश मध्ये बंगला बांधलाय. बायकोला आतापर्यंत 1.5 किलो सोनं घेतलंय. प्लॉटिंग झाल्या, जमिनी झाल्या बरोबर की नाही? 9 वेळा विदेश टूर झाल्या. आणि आज महत्वाचं म्हणजे महिन्याला 9 ते 10 लाख इन्कम क्रिएट होते. आता पैसा काम करतोय आपल्यासाठी. मी जर इथं नाही आलं तरी इथं काम होतंय, मीटिंग होती, सर्व होतंय. आता मी एकटा होतो बरोबर की नाही? येस 2 वर्ष लागली होती त्या 1 वर 0 होण्यासाठी. किती? 2 वर्ष. 2 वर्षात त्या 1 वर 0 झाला. 100 लोकांची टीम झाली तिसऱ्या वर्षी. 4थ्या वर्षी 1000 लोकांची टीम झाली. 5व्या वर्षी 10,000 लोकांची टीम झाली. आणि आज बघत बघत माझ्यावर 50,000 लोक आहेत. किती? आता मी एक पेस्ट विकत नाही. मी एक पेस्ट पण विकत नाही. मी असं रोज बोलायचं काम करतो. आता उद्या पंढरपूरला आहे, परवा दिवशी बार्शीला, लगेच शनिवारी परत उस्मानाबादला आहे, रविवारी परत सोलापूरला, असं कंटिन्यू असतंय. आणि महिन्याला माझा आता टीमचा टर्नओव्हर होतो 2.5 करोड. किती होतो? त्यामुळं मला बँकेत 10 लाख येतात. 2.5 कोटी शेअर झाल्यामुळे. त्यामुळे वर्षाला 25 ते 30 कोटीचा टर्नओव्हर होतो. आणि त्यामुळे मला 1 कोटी कॅश बँकेत येतो. निव्वळ नफा 1 कोटी. मस्त आहे की नाही? जबरदस्त इंडस्ट्री आहे की नाही? येस येस हे तुमच्या जीवनात पण होणार आहे येणाऱ्या काळात. येस पण तुम्हाला टिकावं लागेल. काय करावं लागेल? टिकावं लागेल. शिकावं लागेल व्यवसाय. आणि शिकलं टिकलं की यशाचा टिका लागतो. येस येस कशाचा टिका लागतो? यशाचा. आज काय होतंय माणसाचं? शिकत नाही, एक तर टिकत नाही. टिकत बी नाही, शिकत बी नाही, मग त्याला यशाचा टिका लागणार का? नाही फेल मध्ये जाणार बरोबर की नाही? तर विषय असा आहे की हा व्यवसाय मी का सक्सेस झालो, तर माझ्याकडे एक पॉवरफुल रिझन होतं. पॉवरफुल रिझन काय? गरिबीचं लेबल मला पुसायचं आहे. मला जी यातना झाली ती माझ्या मुलाला होता कामा नये, माझ्या फॅमिलीला होता कामा नये. त्यासाठी मी अहोरात्र काम केलं. 5 वर्ष असं काम करत म्हणजे पुढच्या 5 पिढ्या सिक्युअर होतील. एवढी असेट, एवढी स्थावर, एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा तुमच्या अकाउंटला देणारा हा कन्सेप्ट आहे. याला बोललं तर पॉवर ऑफ नेटवर्क. काय बोललं तर? पॉवर ऑफ नेटवर्क. तुमच्या लक्षात येईल जिओ मुकेश अंबानी साहेबांनी ओपन केलं मागच्या 2 वर्षापूर्वी. केलं ना? येस येस 13 महिने फुकट दिलं जिओ. किती महिने? 13 महिने. 13 महिने फुकट देण्यापाठीमाग जिओनी मालकांनी 26,000 कोटी लावलं होतं. किती? 26,000. महिन्याला 26 कोटी व्याज भरत होती मालक. आणि आपण फुकट वापरत होतो. 13 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 40 कोटी जनता जिओचा वापर करतात. किती कोटी? 40 कोटी. मग त्यानं रिचार्ज आणला. आणि त्याचा नतीजा दिवसाला 1 रुपया निव्वळ नफा अकाउंटला जमा होतो. किती? म्हणजे जिओच्या अकाउंटला, मालकाला, नीता अंबानीच्या अकाउंटला दिवसाला 40 कोटी जमा होतात. महिन्याला 1200 कोटी, वर्षाला 18,000 कोटी जिओ एक प्लॅटफॉर्म इन्कम कमाई देतो. त्याला बोललं तर पॉवर ऑफ नेटवर्क. तशी ही इंडस्ट्री आहे मित्र. लोक बोलतात चेन आहे, कडीत कडी अडकतं पडतं. अजिबात नाही. हा जगातला 1 नंबरचा चेंज होण्याचा व्यवसाय आहे. तसं जिओपासनं नीता अंबानीच्या अकाउंटला एवढं पैसे जातात दिवसाला 40 कोटी. तसं तुम्हाला इथं लोकांच्या घरात पेस्ट वापरणार, शॅम्पू वापरणार, साबण वापरणार, हेअर वापरणार, हेअर ऑइल, गुड मॉर्निंग टू गुड नाईट ऑल प्रोडक्ट वापरणार. लाखो करोड लोक तुमच्या अकाउंटला पण दिवसाला करोड येऊ शकतात. महिन्याला 30 कोटी येऊ शकतात. वर्षाला 400 कोटी येऊ शकतात. येणाऱ्या दिवसात येऊ शकतात की नाही? येस येस. पण ती तुम्ही आज ताकद ओळखली तर ती ताकद ऑलरेडी आम्ही ओळखली.
ज्या दिवशी मी सुरुवात केली ती गॅसकीटची टू व्हीलर होती. कसली टू व्हीलर? गॅसकेटची. मार्केटमधनं घेतलेली अकलूजच्या बाजारात सेकंड हँड नाही 25वी हँड असतो. कितवी हँड? म्हणजे ती 8,000ची टू व्हीलर होती. तिला मी गॅसकेट बसवल्या. बघा म्हणजे किती दिवस वाईट होतं. 100 रुपये पेट्रोल नसायचे ते दिवस. आणि त्यावेळेस पण मी आपण आता जे पण बोलतोय तसंच बोलायचं त्यावेळेस मी. लोक म्हणायचं बिघडलंय काय तर ते मुंबईला आले ना याला बहुतेक चावलंय काय तर एवढं कोरड्याच्या वार्ता हाणते. वडापाव शिवाय खात नाही, कोरड्याशिवाय बोलत नाही, अशी परिस्थिती होती आपली. त्या बोलण्यामुळे आज ही अचिव्हमेंट झाली. आलं लक्षात? 1 वर्ष मी त्या टू व्हीलरवरती 2 वर्ष काम केलं. 2 वर्षांनी इंडिका कार आणली ह्या व्यवसायात. इंडिका कारला 1 लाख किलोमीटर पळवली. स्विफ्ट डिझायर 8.5 लाखाची ह्या व्यवसायातला कार घेतली. 8.5 लाखाच्या कारला मी 3 वर्ष पळवली. 1.5 लाख किलोमीटर केली. 1.5 लाख. नंतर मी बार्शी शुक्ला ऑटोमोबाईल्स मधनं लाखाला काही 14 बंडल दिले. कॅशमध्ये 14 लाखाची फोर्स 1 कार आणली. तिला मी परत 4 वर्ष पळवली. ती पण 1.5 लाख किलोमीटर केली. आणि बाहेर कार उभा आहे 27 लाखाची इनोव्हा क्रिस्टा. आता 1,20,000 झाली. किती झाली? आता जानेवारीत काढली ती ड्रीम कार त्याला बोलतात. आतापर्यंत वर्किंग कार झाल्या. जानेवारीत ती ड्रीम कार, कारचं नाव आहे मर्सिडीज बेंझ आणि किंमत आहे फक्त 1 करोडपेक्षा जास्त. बरोबर की नाही? आता विषय असा आहे की हे माझी जी अचिव्हमेंट झाली कशामुळे झाली असेल? सातत्य. कार्य न केल्यामुळे झाले असेल का कार्य केल्यामुळे झाले? केल्यामुळे. कार्य केलं पाहिजे की नाही? यस यस. भगवद्गीतेतलेलं आहे कर्म ही पूजा आहे. यस केलंय की नाही? यस. साक्षात अर्जुनाचे सारथी भगवान कृष्ण होते की नाही? यस यस. मग सुदर्शन सोडलं असतं भगवान कृष्णाने. सर्व ओके कार्यक्रम झाला असता की नाही? 5 मिनिटात. मग अर्जुनाला काय युद्ध करायची गरज होती? पण युद्ध करायला लावलं की नाही? यस यस. का? कर्म केल्याशिवाय फळ भेटणार नाही. कर्म ही पूजा आहे. तुम्ही जर कृती नाही केली, नुसतं फळाची अपेक्षा केली, अजिबात फळ भेटणार नाही. इथं बिझनेस मध्ये आलाय, बिझनेस मध्ये जॉईन झालाय, नुसतं 10,000 दिले, 1 साइड पण पळलं, सेकंड साइड पण पळलं, लोक येत जातील, लोक जुळत जातील, अजिबात होत नाही. सर नो, कुठलाही धंदा, कुठलंही कार्य ऑटोमॅटिक होत नाही. होतं? करावं लागतं. सर्व्हिस करावी लागते, व्यवसाय करावा लागतो. तसा हा पण व्यवसाय तुम्हाला 3 ते 4 वर्ष 5 वर्ष करावं लागणार. 5 वर्षानंतर तुम्हाला इथं पॅसिव्ह इन्कम भेटणार. कसलं इन्कम? पॅसिव्ह. मला लॉकडाऊन मध्ये 1,18,00,000 माझ्या अकाउंट आले. लॉकडाऊन मध्ये 1,18,00,000 घरात बसून. जबरदस्त आहे की नाही? त्याला पॅसिव्ह इन्कम बोलतात. आता हे तुमच्या बाबतीत पण असं होणार आहे. पण तुम्हाला हे व्यवसायामध्ये लर्निंग करावं लागेल. LERNING लर्निंग. लर्निंग मधलं एल काढलं तर आता पुढे अर्निंग. काय राहणार? अर्निंग. लर्न करावं लागणार प्रोडक्टचं. प्रोडक्ट काय आहे, कसं काम करतं, प्रोडक्ट मध्ये कंटेंट्स काय आहेत, कुठल्या व्यक्तीला हे चालतं, कुठल्या आजारावरती काम करतं, हे तुम्हाला शिकावं लागेल. नंतर प्लॅनचं नॉलेज, टॉप टू बॉटम आणि बॉटम टू एंड सर्वांना समान इन्कमची सोय. आपण सर्व बिझनेस पार्टनर आहे. सिनियर ज्युनियर नॉट. इथं सिनियर ज्युनियर प्रकार नाही. फक्त 10 वर्षापूर्वी मी आलो म्हणून मी या रँकला आहे. उद्या तुम्ही पण माझ्या रँकला येणार की नाही? येस येस. मग विषय असा आहे की इथं सिनियर ज्युनियर प्रकार नाही. सर्वांना समान इन्कमची लेवल आहे. फक्त तुम्हाला ते 10 प्रकारचं इन्कम कसं येतं हे शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि ते पुढच्या लोकांना समजावं लागेल. बरोबर की नाही? शिकवावं लागेल. तिसरी गोष्ट आहे सिस्टीम. ऑल रँक प्रमोशन असतील. म्हणजे TC कसं व्हायचं, ATC कसं व्हायचं, DTC कसं व्हायचं, ZTC कसं व्हायचं, STC कसं, RTC कसं, MTC कसं, CTC कसं, ITC कसं, हे कसं व्हायचं. किती बिझनेस केल्यानंतर ह्या डिग्री मिळतात. त्यानुसार तुम्ही काम करत जायचं. आणि माझ्या रँकला आलं की ITC मग 2.5 कोटीचा तुम्ही मानत. किती कोटीचा? 2.5 कोटी. आता येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही माझ्या रँकला येणार. असं आम्ही सिस्टीम बनवली. आज जॉईन झाणारा माणूस 5 वर्षात ITC बनला पाहिजे. त्याची आम्ही दखल घेतोय. तसं आम्ही एज्युकेशन प्रोग्राम लावले, तसं आम्ही LDP प्रोग्राम फिक्स केले, तसं आम्ही बिझनेस बिल्डिंग सेमिनार फिक्स केले. त्यामुळे हार्वेस्ट सक्सेस काम करते अहोरात्र. आपली एज्युकेशन संस्था हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी आहे की नाही? आता ॲग्रीचं प्रोडक्ट 27 तारखेला ट्रेनिंग ठेवले आपण खास शेतकऱ्यासाठी. 27 तारखेला आपण सोलापूरमध्ये, शिवस्मारकला, प्रत्येक ठिकाणी आपण बार्शीमध्ये बी आपण प्रोग्राम घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉकेटला आपण ॲग्रीचं प्रोडक्टचं ट्रेनिंग घेणार आहोत. सांगायचं तात्पर्य काय? लोकांना
सर्वांनी व्यवसाय व्याप्ती समजेल, त्यामुळे लोक एज्युकेटेड होतील. कारण हाफ नॉलेज डेंजरस आहे, परफेक्ट नॉलेज माणसाला विजेता बनवते, बरोबर की नाही? त्यामुळे ह्या नॉलेजचा तुम्ही फायदा घ्या. 100% तुम्ही विजेता बनणार, माझ्यासारखं करिअर होणार. आता मी ह्या व्यवसायामध्ये गेली 10 वर्ष आहे. किती वर्ष? 10 वर्ष. पण 10 वर्षापूर्वी सोच ठेवली होती. मी शाळेमध्ये शिकलो काटकोन, त्रिकोण, चौकोन, बरोबर की नाही? पण माय लाईफ मध्ये एकच कोण शिकलो, तो म्हणजे दृष्टिकोन. कुठला कोण? दृष्टिकोन. त्या दृष्टिकोनाला धरून मी काय केलं, स्वतःमध्ये परिवर्तन आणलं. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, बरोबर की नाही? येस येस. जर तुम्ही परिवर्तन केलं तर लोक पण परिवर्तन करणार, लोक तुमच्यावर येणार. येस. मी ह्या व्यवसायामध्ये सक्सेस होण्याचा राज आहे परदेश टूर. माझं 2 वर्ष रुपयाचं इन्कम नव्हतं, पण ह्या इंडस्ट्रीमध्ये मला मलेशिया टूर पहिली लागली होती. त्या मलेशिया टूरवर मी असं फोकसली काम केलं की मी 20 लोकांना सिलेक्शन केलं. किती लोकांना? 20 लोक जर माझ्याकडून विनर जातील, 20 लाख अकाउंटला येणार हे मला माहिती होतं. इन्कम किती येणार होतं? 20 लाख. 20 लोकांना बोलवलं, 20 लोकांना जबरदस्त पैकी प्रेझेंटेशन दिलं. 20 लोकांनी शपथ घेतली, करेंगे मरेंगे वंदे मातरम, मलेशियाला सर्वजण जाऊया, आग लावूया म्हणली. काय म्हणली? पूर्ण महाराष्ट्र आपल्या ओळखीचा आहे. पण कसं आहे, कृतीमध्ये ऍक्शन मध्ये लोक चुकतात. इथं मोटिवेशन मध्ये शपथ घेणार, कार्यकर्ता करू म्हणणार, 1 नंबर करतो बघा म्हणणार. पण कुठे 4 लोकांनी नकार दिला की स्वप्नांची होळी करून टाकतो कार्यकर्ता. कुठे 2 लोकांनी नकार दिल्यावर हे जे स्वप्न सर्व बंद होतं. मग अशी लोक काय झाली, उडून गेली. 10 लोकांनी कुठे नकार दिला की यानं म्हणला जय महाराष्ट्र, हे आपल्या ज्यानं होणार नाही. मग त्यातली 13 लोक, 20 मध्ये 13 लोक विन झाले. किती लोक? 13. 7 लोक विन झाले नाही. 7 लोकांवर एनाकोंडासारखा वार झाला, इमोशनल अटॅक. त्याला बायको म्हणली, तुम्ही ह्या बिझनेस मध्ये आल्यापासून खूप खराब झालाय, किती पळताय तुम्ही, जेवण पण करत नाही. झाला ह्याच्यावर इमोशनल अटॅक. ती म्हणला खरंच आग, तू म्हणते काय नका करायला, बर मग झोपतो निवांत. त्याला झोप लागली, काय इमोशनल अटॅक झाला ह्याच्यावर. अशी 7 जण झोपली. सक्सेसचा मंत्र काय आहे? सक्सेस मंत्र सांगतो, जो व्यक्ती कारण देतो तो कधी सक्सेस होत नाही. कारण सांगणारा व्यक्ती सक्सेस बनत नाही, सक्सेस बनणारा व्यक्ती कारण देत नाही. समजलं? येस येस. 13 लोक विन झाली. त्या 13 लोकांमुळे माझ्या अकाउंटला 11.5 लाख जमा झाले. किती? 11.5. माझा अकलूजच्या ICICI बँकेत 5,000 नसायची अकाउंटला, त्यामुळे बँक मला कायमचं दंड मारायची. फाईन मध्ये अकाउंट असायचं आपलं. आणि त्याच्याच आदल्या दिवशी मी बँकेत चेक भरायला गेलतो. बँक मॅनेजरनं मला बोलला, म्हणला वागच तुमचं अकाउंट बंद करा म्हणला, तुम्ही 1772 दंड भरलाय म्हणला. आता बोललं ते बोललं, माणसात बोललं. माणसात बोलायला लागतं कुठं? मला मानायला लागतं का, पाठीला लागतं का, डोक्याला लागतं? काय झाला? काय झालं लागतं. त्या रात्री मला झोप आली नाही. आलं बरोबर बोललो. म्हणून हे जर म्हणण्याचा उद्देश काय, तुझी लायकी नाही 5,000 मेंटेन करण्याची. ती लागलं एकदम जबरदस्त. त्या रात्री झोप येत नव्हती. इकडं इकडं करा. बायको म्हणते असाच करताय. काय नाही असंच. तुला सांगून तर काय फायदा, बायकोला सांगून काय फायदा. म्हणलं आता हे जर आपल्याला काहीतरी कृती करायची. बघा, अडचणीमध्ये परमेश्वर संधी देतो. दुसऱ्या दिवशी मी झोपलो नव्हतो, पण नेमकी पहाटे पहाटे झोप लागली. दुसऱ्या दिवशी त्या फोन न उठवलो मी. फोन आला कदम साहेबाचा, फोन आला वाबळे साहेबा. ते म्हणले गुड न्यूज, मलेशिया टूर लागली. कुठली टूर? मलेशिया. आयला म्हणलं माळशिरला जायचं टेन्शन आहे, मलेशियाच कसं आहे. अडचणीमध्ये माणूस काही बोलतो, बरोबर. पण म्हणलं तुम्ही मलेशियाला जाऊ शकता. 7 समुद्रावर हॉटेल जेंटिंग हायलँड, समुद्र सपाटीपासून 6,118 फूट उंच आहे. मग त्या हॉटेलमध्ये जायचं आहे आपण. आणि बाहेरचा हात केला की ढगात असणार आपण. ढगात हात कुठं असणार? मग ते व्हिज्युअलाइज केलं. पूर्ण बॉडी संचार झाला. मलेशियाला जायचं 6 तास विमान प्रवास आहे. किती तास? बॉम्बे टू मलेशिया 6 तास विमानात. मग काय ते व्हिज्युअलाइज केलं एकदम. म्हणलं काही करून जायचं, रात्री दिवस करायचं. मी रात्रीच्या 2 वाजता उठवून लोकांना प्लॅन दिला, गोट तुझं नशीब बदलाय. ती म्हणायचा किती वाजले? 2 वाजले. काय कळतं का नाही? झोप मरची फिरची काम करतो असं म्हणायची लोक. पण मी त्याला म्हणायचो ही 2ची टायमिंग तुझ्या जीवनातली 1 नंबरची टायमिंग आहे. हे तुला नंबर 1ची टायमिंग म्हणून ह्या टायमिंग तुला तुझ्याकडे आलं. कारण ते मला काय करायचं, गिलट्या मारायचं. सकाळी ती 6ला जायचं, रात्री 1ला यायचं. मला सापडणार कधी? 2 वाजता सापडणार ना, म्हणून त्याला 2ला पकडलं. आलं लक्षात. आणि असं करून प्लॅन देऊन मग
2ला प्लॅन द्यायचा, 3ला ATM पर्यंत न्यायचं, ATM मधनं 30,000 काढायचं, मग त्याला घरी सोडायचं आणि मग घरी जायचं आपण. असं काम केल्यामुळं 13 लोक विन झाली. किती? 11.5 लाखाची थापी लागली बँकेत. अगोदर मायनस असणारा अकाउंट 4 महिन्यात 11.5 लाखानं भरलो आणि बँक मॅनेजरकडे मी 10 लाखाचा चेक भरला. कितीचा? 10 लाखाचा चेक बँक मॅनेजर असं उलटा पालता केला. माझ्याकडे खालतवरनं बघितलं म्हणलं का हो आपला काय दे पैसे देऊन टाका. हे झालं कसं काय? मी तर तुम्हाला बोललो तर मला आठवत आहे, मला तुम्ही अकाउंट बंद करा की झालं कसं? मी म्हणलं बिझनेस माय लाईफस्टाईल. त्यांना कळलं ना कुठनं आले ते पैसे. माय लाईफ वर्गीकरण दिसतं, पैसे कुठनं आले. माय लाईफ इंटरेस्ट दिसलं त्यावर. मला हे मी करू शकतो का? आठवड्याला कसं काय पैसे द्यात? म्हणलं बिझनेस आम्हाला आठवड्याला पैसे देतो. मग तो मॅनेजर म्हणलं तुम्ही करू शकता, फक्त 70 द्या. त्यानं प्लॅन न ऐकता मला वॉचमॅनला मला ती बॅग आण माझी ऑफिसमध्ये. बॅग आणली, चेक कोणाची आणली? म्हणलं माझ्या नावावर शामराव प्रकाश वाघच. 70,000 चेक प्लॅन न बंद ऐकता माझ्या नावावर चेक दिला 70,000. तो मित्र सिंगापूरमध्ये परत नेक्स्ट टूरला विनर झाला. मलेशियाला ऑलरेडी टार्गेट संपलं होतं. मग सिंगापूर नंतर टार्गेट लागलं, तो सिंगापूरला आला. नंतर मी ज्या वेळेस बँकेत जाणार त्यावेळेस मला त्याच्या चेअरवर बसवणार EC मध्ये. समजा स्टाफला म्हणणार तुम्ही साहेबाच्या पुढे बसा, वॉचमॅनला म्हणणार बँकेत साहेब आले तुम्ही सांग 10 मिनिटं पब्लिक थांबवते तिकडे. समजी माझ्या समोर बसायची अशी ऐकायची. सर्व स्टाफ जॉईन, सर्व बँका जॉईन. असं चौकार शिक्षण लागत आज टीम 50,000 पेक्षा जास्त लोकांची झाली. त्याच्यामुळे आता मला 1 करोड तरी उत्पन्न येत आहे. किती? 1 करोड चिल्लर आहे हो, त्याच्या संगतीत आहे. आता आमच्या कदम सराचं 6 कोटीचं घर आहे. कितीचं? आता आमचं तुमचं नाही, फक्त 1.5 कोटीच. किती आहे? आता माझी ही 27 लाखाची कार आहे. आमच्या यादव सराकडे 1,52 लाखाची कार आहे. कितीची? 1 कोटी. मग आता ही 27 लाखाची कुठे तुमतून वाजवता आहे की नाही? यादव सराचं महिन्याला उत्पन्न 1 करोड, वर्षाला 12 करोड. माझं वर्षाला 1 कोटी आहे का नाही तुमतून? म्हणजे वर्षाला ते महिन्याला 18 लाख GST भरतात, मी वर्षाला भरतोय. म्हणजे आपलं वर्ष त्यांचं महिन्याला आहे. मग कुठे वाजवता नाही, टाचा उचलता. मग घेऊन साखर खाल्ली पाहिजे नाही? मग आता तुम्ही कुठे चेक करा बघ. तुम्ही करताय शेती, तुम्ही करताय नोकरी, तुम्ही करताय छोटा मोठा उद्योग. जेवणाचं कुणाचंच टेन्शन नाही, जेवण चाललंय, पण जीवनाचं टेन्शन आहे. महागाईला तुम्ही आम्ही रोखू शकत नाही. रोखणं एकच आहे, उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे. कुठलंही सरकार येऊ द्या, आपलं घर आपल्याला चालवायचं आहे, आपली स्वप्न आपल्याला सतत आणायचे. मान्य करता? मग तुम्ही चेक करा. तुम्ही करताय शेती, तुम्ही करताय नोकरी, तुम्ही करताय छोटा मोठा उद्योग. हे काम करत राहिल्यानंतर तुमच्या अकाउंटला 1 करोड कधी येतील? कधी येतील? येतील का? कधीच येणार नाहीत. लिमिटेड वर्क असतं, लिमिटेड इन्कम येतं. तुम्ही जेवढं काम करणार तेवढं पैसे येणार. ते पैसे तुमच्या रोजीरोटीसाठी जाणार. कारण तुम्ही एकटे कमवता असता घरात आणि तुमच्यावर उपजीविका करणारे 7-8-10 जण असतील. त्यामुळे इनकमिंग मार्ग 1, आउटगोईंग 10. त्यामुळे कुठंच ताळमेळ बसत नाही. आंधळ कुत्रपीठ खाते. ते म्हणते असं का होत नाही, तर असंच होणार. कारण सृष्टीचा सिद्धांत आहे, कामाचं मल्टिप्लिकेशन झालं तर मल्टिप्लिकेशन म्हणजे इन्कम येणार. आपण एकटं काम करतोय त्याच्यामुळे करोडपती होत नाही. ही व्यवसाय तुम्हाला करोड रुपये देणार, अरब रुपये देणार, पण ते तुम्ही ओळखला पाहिजे दिल से. कसा ओळखला पाहिजे? दिल से. का दिमाग से? दिल से. दिल से तुम्ही आई वडिलावरती, फॅमिलीवरती, मुलावरती जसं प्रेम करता तसं या व्यवसायावरती प्रेम केलं पाहिजे. दिल से. माझा व्यवसाय, मारो धंदो कोणाचा व्यवसाय म्हणून स्वीकारलं पाहिजे. 100% तुम्ही विजेता बनणार, सक्सेस बनणार. तुम्ही या आता दुबई टूर चालू आहे आपली. कुठली टूर? दुबई टूर. अशी टूर आहे 6 महिन्याची. इथून पुढे टार्गेट आहे. किती महिन्याचं? 6 महिने. आता 2 महिने गेलेत, पण तुमच्यासाठी इथून पुढे आणखी 6 महिने. आजपासून एक्सटेन्शन चालतंय ना? आजपासून 6 महिने तुम्हाला फक्त 30,000 बिझनेस करायचा आहे. किती? स्वतःच्या नावे रजिस्ट्रेशन करायचं आहे 5 + 10. 10 रिपर्चेस मध्ये आलं पाहिजे. 15 आणि खाली 20 म्हणजे 35,000 बिझनेस पहिल्या महिन्यात. नंतर पर मंथ 6 महिने, 5 महिने 30,000 बिझनेस करायचा. कितीचा? मग तुम्ही स्वतः 10,000 मारू शकता रिपर्चेस आणि 20,000 किंमत आणू शकता.
असं तुम्हाला 6 महिने करायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात पर मंथ 5,000 जमा करावे. किती? 6 महिने करायचे, लास्टला 12,000 द्यायचे. टूर तुम्हाला गिफ्ट मिळणार 70,000. कितीची मिळणार? तिथून मुंबई एअरपोर्ट स्वतःला खर्चाने यायचं आहे. मुंबई एअरपोर्ट ते दुबई लगभग 4.5 तासाची जर्नी आहे. तुम्हाला बाय प्लेन विमान, तिथून 3 रात्री 4 दिवस 5 स्टार हॉटेल. आता 5 स्टार हॉटेलला कोण जातं? गरीब लोक जातात का श्रीमंत जातात? श्रीमंत. आता आपण कोण आहे? आपण श्रीमंत आहे. कोण आहे तुम्ही? श्रीमंत. म्हणून त्या हॉटेलला जातं 5 स्टार हॉटेल. ते हॉटेल तुम्ही बघितलं, तिथलं ते फूड बघितलं, तिथलं साईट सीन बघितलं दुबईमधलं, काय तुमच्या माइंड सेट होतं की मी पण रिच आहे, मी पण श्रीमंत आहे. मग आल्यानंतर व्यक्ती कार्याला फोकस करतो, ते कार्य त्या व्यक्तीला श्रीमंतीत घेऊन जातं. तुम्हाला विश्वास होण्यासाठी, बिलीव्ह होण्यासाठी तुम्हाला अशी टूर दिली जाते. आणि टूर तुमच्या जीवनाचे टर्निंग पॉईंट बनू शकते. मी मलेशिया टूर 1 विन केली, नंतर माझ्या 9 विदेश टूर झाल्या. किती झाल्या? मी त्या टूरला परत प्रयत्नच केला नाही, तर ऑटोमॅटिक विन होत गेली. तसं तुम्हाला पहिली टूर दुबई टूर आहे ना, तुम्हाला इथं स्ट्रगल करून विन व्हावं लागणार स्वतःला. होणार सर्वजण? यस यस. 100% तुम्ही सांगतो, जो व्यक्ती दुबई टूर विन करणार ना, 5 वर्षात तो ITC असणार. किती वर्षात? 5. माझ्या रँकला 5 वर्षात येणार. इथून पुढे 60 महिने. किती महिने? 60 महिने. 60 महिन्यात तुमच्या अकाउंट 2.5 कोटी येणार. किती येणार? 2.5 कोटी. ही आजपासून महिन्यात तुम्हाला 4 लाख पगार येणार. मग विचार करा, तुम्ही जर हे टूर विन केली तर तुम्ही 2 वर्षात NTC बनणार, 3 वर्षात CTC बनणार आणि 5 वर्षात ITC बनणार. मस्त आहे ना? यस यस. करणार ना सिस्टीम ना? Yes, yes. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे 2 पाऊल चला. 98 पाऊल आम्ही तुमचे सर्व स्वप्न सत्यामध्ये आणण्यासाठी तयार आहोत. येत्या दिवसात मी गणपती बाप्पाची प्रतिज्ञा करीन, जशी मला सद्बुद्धी दिली एकत्र राहण्याची, टिकून राहण्याची, पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याची, अशी